मूर्तिजापूरमध्ये भाजपा उमेदवार हर्षल साबळे यांच्या समर्थनार्थ भव्य सभा पार पडली। नवनीत राणा, रवींद्र चव्हाण आणि आमदारांच्या उपस्थितीत विरोधकांवर जोरदार टीका झाली। युवकांच्या प्रचंड उपस्थितीमुळे भाजपची ताकद स्पष्ट दिसली। मूर्तिजापूरच्या आशीर्वाद लॉन्समध्ये झालेल्या भाजपाच्या विराट सभेला आज अभूतपूर्व गर्दी झाली। नगराध्यक्ष पदाचे युवा उमेदवार हर्षल साबळे यांना मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाने संपूर्ण परिसर दुमदुमला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमुळे सभेला आणखी जोश आला। याच मंचावर खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांवर थेट घाव घालत म्हटले की चव्हाण साहेब मैदानात उतरले की समोरचे पैलवान शांत होतात। त्यांच्या या विधानाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली। सभेला आमदार रणधीर सावरकर आणि आमदार हरीश पिंपळे यांनीही ऊर्जा दिली। पिंपळे यांनी युवा नेतृत्वाच्या महत्त्वावर भर देत हर्षल साबळे यांची निवड झाल्यास मूर्तिजापूरचा विकास वेगाने होईल असे सांगितले। ते म्हणाले की ग्रामपंचायत ते पंतप्रधानांपर्यंत भाजपची सत्ता असल्याने विकासाच्या कामांना गती मिळणार आहे। भाजपचे उमेदवार, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी पंखा फडफडणारा उत्साह दाखवत एका सुरात विजयाचा नारा दिला। रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या अपप्रचारांचा पर्दाफाश करत विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्वच शहराला पुढे नेईल असे सांगितले। सभेचा उत्साह, युवकांचा प्रचंड सहभाग आणि उमेदवारांवर दिसणारा जनविश्वास पाहता मूर्तिजापूर बार्शीटाकडीमध्ये भाजपची निवडणुकीतील घोडदौड जोरदार असल्याचे स्पष्ट झाले आहे।